श्री ज्ञानदेव तुकाराम, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, परात्पर सद्गुरु परमहंस स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं, यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. विवेकाचा गाव, वैराग्याचा ठाव, योगाचे वैभव साधू संत, भक्तीचे जिव्हार, ज्ञानाचे भांडार, शांतीचे माहेर साधू संत, चैतन्याचा प्राण, सुखाचे निधान, विश्रांतीचे स्थान साधू संत. स्वामी म्हणे संत आनंदाची खान, मूर्तिमंत जाण परब्रह्म. सेवेला प्रारंभ करताना अंतकरणात अतीव आनंद होतोय. आजोळी आल्यावर जे सुख असतं, आणि आमचे जसे ते आजोळ घर आहे तशी काही परतवंडसुद्धा इथे आलेली की त्यांच्याही पुढे जाणारे सगळे सद्गुरूंच्या कक्षेमध्ये सद्गुरूंच्या पायाशी स्वामीजींच्या चरणी आले. सगळ्या जुन्या आठवणींचा मोठा समुद्र आतमध्ये कल्लोळ उसळला आहे. जवळजवळ 30 वर्षानंतर येणं झालं, आणि त्याला कारण जयंतरावांचं झालं. मोठे उपकार आहेत की ही सेवा त्यांनी दिली. स्वामी माधवनाथजींच्या अनुग्रहामुळं जी काही सेवा मिळाली ती ही सेवा आहे. आणि त्यांची मला आज्ञा होती की तुम्ही स्वामीजींच्या एका अभंगावर बोला. मी अभंग निवडला. स्वामीजींची पुण्यतिथी आहे. संत ज्या तिथीला जातात त्या तिथीला पुण्यतिथी म्हणतात. ती तिथी पावन होते, ती तिथी परम भाग्यवान होत असते. आणि तो आजचा दिवस एक आनंदाचा देखील आणि हुरूरचा देखील, पण सद्गुरूंचं स्मरण करण्यासाठी मनोनी वानावे ऐकावे तेची सदा, त्यांचं स्मरण करावं, त्यांची स्तुती गावी, त्यांचं वर्णन गावं, यासाठी आपण या ठिकाणी सगळे एकत्र जमलेलो आहोत. त्यात आपण स्वामीजींचा अभंग आपल्या शब्दात सद्गुरूंना वर्णता येत नाही, आपल्या शब्दात त्यांची थोरवी सांगता येत नाही. संतांची थोरवी, संतांचा महिमा संतची जाणती, इतरांना त्या दुर्लभ गतीत. कसे आहेत स्वामी, आपण सर्वांनी त्यांच्या जवळून अनुभव घेतला. काहींनी त्यांच्याकडून अनुग्रह घेतले असेल, काहींनी साधना केली असेल, काहींनी सेवा केली असेल. स्वरूपानंद स्वामीजी हे कसे होते ते त्यांच्या शब्दात आपण ऐकणार आहोत. ज्ञानोबा तुकोबांची वचनं घेऊन. आपल्याला कळत नाहीत संत, अति दुर्गम, अति महान. आपल्या बुद्धीची कव, झेप, मेंदूची, आपलं शहाणपण, आपली विद्वत्ता, आपलं ज्ञान हे त्यांच्या प्रसंगालाही पुरणारं नाही. तुका म्हणे नेनो युक्तीची ती खोली, तुका म्हणे नेनो युक्तीची ती खोली, म्हणून ठेविली पायी डोई. एक नमस्कार करणं अंतकरणासहित, आपलं डोकं त्यांच्या पायावर, आपलं मस्तक संतांच्या पायावर टेकवणं, हे संतांचं थोरपण. पण संतच कृपा करतात. तुम्ही संत माय बाप कृपावंत, कायमी पतित कीर्तिवान. असे मायबाप संत, संत कसे ते समजावून सांगतात. आणि स्वामीजींचा हा अभंग हा एका तासाच्या प्रवचनाचा नाही, संपूर्ण जीवनभर चिंतन करण्याजोगा आणि त्याच्यावर बोलण्याजोगा आहे. आपल्याला थोडीशी मर्यादा आहे. स्वामीजींनी साधू संत कसे असतात याचं वर्णन आपल्या अत्यंत मधुर शब्दामध्ये, अत्यंत सुलभ शब्दामध्ये, अत्यंत प्रासादिक शब्दामध्ये केलेले आहे की संत म्हणजे विवेकाचा गाव. बाकी बाहेर सगळा अविवेक. या गेटच्या बाहेर गेला तुम्ही, मंदिराच्या गेटच्या बाहेर,
की मग तिथे तुम्हाला विवेक बघायला मिळणार नाही. तिथला विवेक फार वेगळा, मी सांगायची गरज नाही. पण इथे आलो, त्यांच्या सान्निध्यात आलो. स्वामीजी म्हणजे काय? विवेकाचा गाव. ज्ञानेश्वरीचे गोड ओवी, अविवेक कुमारत्वा मुकले, जया विरक्तीचे पाणीग्रहण झाले. सगळा अविवेक जाऊन विवेक ज्यांच्याजवळ आहे, नुसता त्यांच्याजवळ नाही तर गावच विवेकाचं ज्यांच्यामध्ये वसलेलं आहे, ते साधू संत. विवेक म्हणजे सत्संगतीत राहून आत्मा अविनाशी, क्रियारहित, तद्व्यतिरिक्त जग नाशमान आणि चंचल. शास्त्रामध्ये व्याख्या केली विवेकाची की परमात्मा सत्य, जगन मिथ्या. साधू संत तो विवेक जास्त स्पष्ट करून जग असं की वस्तुप्रभा, सर्व जगामध्ये भरलेलं ब्रह्म दाखवणारे, सर्व जगतामध्ये भरणारा परमात्मा आपल्याला दृगोचर करणारे, त्याची अनुभूती आपल्याला देणारे, ते विवेकाचे गाव. विवेक म्हणजे आपण समजतो तसा विवेक नाही. आपले विचार संसाराचे विचार असतात, ज्याला काही अर्थ नसतो. किती केलं तरी, अगदी शेवटचा प्राण जाण्याचा क्षण आला तरी संसाराची चिंता हा विवेक नाही. माऊलींनी गोड सांगितलंय, चंद्र तेत चंद्रिका, शंभू तेत अंबिका, संत तेत विवेका असने चिकी. जिथे संत आहे, जसे आपले स्वामीजी, विवेक आहे, तो विवेक आपल्याला सदैव जागवत राहतो. तू हे नाहीस, मन सह अहम सोहम सोहम, ते ब्रह्म मी आहे, ते तत्व मी आहे. तू तुझ्या अंतकरणातला हा विवेक, प्रपंच आपला नाही, न झाला प्रपंच, आहे परब्रह्म, ओहम सोहम ब्रह्मा कळले. आपला विवेक फार वेगळा. सामान्य कुठलेही विचार, म्हणजे धोंडा महाराजांनी एकदा सांगितलं होतं, कुणाला काही शंका असल्या कीर्तन प्रवचनात तर मला विचाराव्यात. तर एक आजी उठल्या आणि महाराजांच्या जवळ गेल्या. महाराजांना त्या म्हणाल्या, महाराज अहो माझ्या मनात सारखाच विचार येतो पण त्याचं उत्तर मिळत नाही. त्यांना वाटलं पारमार्थिक असेल काही, विचारा. किती झाडलं घरात तरी धूळ परत परत येते, काय करू याला? आता मला सांगा, धूळ घरात येते असा प्रश्न त्यांना विचारण्या इतपत त्यांचा विवेक जागा होता का? संतांकडे गेलं तर काय करावं? गात जागा, गात जागा, प्रेमसुख मागा. जे ते आनंद भोगतात, स्वरूपाचा आनंद, स्वस्वरूपाचा आनंद, ज्या आनंदाला नाश नाही, जो मावळत नाही. मावळीत विश्वाभासू, नवल उदयला चंडांशू, अद्वय अब्जनी विकासू वंदू आता. अरे किती आनंद रे आनंद पांडुरंगा. या आनंदाने ज्यांचं जीवन तृप्त झालेलं आहे आणि तृप्त होऊन जगताला तो आनंद देत असतात, त्यासाठी जगताला विचार प्रवण करतात. म्हणून विवेकाचे गाव, वैराग्याचा ठाव. वैराग्य त्यांच्याजवळ आहे. वैराग्याचे प्रकार आहेत, जिज्ञासा वैराग्य, जिज्ञासा वैराग्य, वैराग्याचे प्रकार आहेत. पण पूर्ण वैराग्य कुणाजवळ असेल तर संतांच्या जवळ. आपण जर स्वामीजींचे सगळे फोटो पाहिले तर तुमच्या लक्षात येईल, कुठे जायचं झालं तर 10 वेळा आपण विचार करतो, हा शर्ट घालावा का ती साडी घालावी, कोणता आपल्याला छान दिसेल, सूट दिसेल, योग्य दिसेल, आपण सगळ्यात कसे उठून दिसू. आपण जर स्वामीजींचा फोटो पाहिला तर त्या शर्टच्या आतनं त्यांची आतली जी प्रभा आहे, आतली जी कांती, आतलं जे तेज आहे, ते तेज सुद्धा बाहेर फाकताना दिसतं. त्याला वरची गरज नाही. कपडा लत्ता धन धान्य देशी तरी आन नेगो हरी, रिद्धी सिद्धी मुक्तीचारी, देत असशील तरी मला नको ते. संत फार विरक्त, त्यांच्यासारखी विरक्ती समर्थांच्या झोळीत टाकला होता सगळ्या राज्याचा नजराना सनद. आम्हाला काय करायचं याचं? तुकोबांना भेट पाठवली होती, मोठमोठे धन दौलत सगळं पाठवलं, त्याच्याशिवाय आपलं काय चालणार आहे? परत पाठवलं. आम्ही तेने सुखी, म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी, तुमचे एरवित्त धन ते मज मृतिके समान, कंठी मिरवा तुळशी व्रत करा एकादशी, मनवा हरीचे दास तुका मने मजे आस. तसं वैराग्य जे जीवन ते जगले. स्वामीजींचं आपल्या सगळ्यांना स्वामी स्वरूपानंदांचं चरित्र माहीत आहे.
जन्माला आल्यापासून सद्गुरूंच्याकडनं अनुग्रह प्राप्त झाल्यानंतर परत पावस क्षेत्री आले. ते आल्यामुळे पावस श्री क्षेत्र झालं. पावस श्री क्षेत्र हे त्यांच्या आसण्याने झालं. इथं जिथे ते अनंत निवासमध्ये राहिले, इथे त्यांनी आश्रम सुरू केले. हे सगळं करताना त्यांनी स्वतःच्या ऐहिक वैभवाचा, लाभाचा, अर्थार्जनाचा, बाह्य कुठल्या गोष्टीचा लोभ नव्हता. वैराग्य, वेगळं वैराग्य असतं संतांचं. तुम्ही काही देऊ केलं तरी ते घेतील असं नाही. तुमचं ते त्यांना नकोच असतं. आपल्याला वाटतं आपण काही द्यावं, पण ते पूर्ण वैराग्य मूर्ती. वैराग्याचा ठाव. वैराग्याला कुठेच जागा मिळाला विश्वामध्ये. त्याने विश्वात सर्वांच्याकडे जाऊन पाहिलं, राजापासून तर भिकाऱ्यापर्यंत. त्या वैराग्याला कुठेही जागा मिळेना. आईपासून पित्यापर्यंत कुठेही जागा मिळेना. बंधूपासून भगिनीपर्यंत कुठेही जागा मिळेना. विश्वातल्या यच्चावत लोकांकडे पाहिलं, वैराग्याला स्थान मिळेना. असा कोण आहे मला सांगा की मला काही नकोय मानणार? मला कशाची आवश्यकता नाही, माझ्या आनंदात आहे. तुम्हीच या ना, आनंद घेऊन जा माझ्याकडनं. तुम्हाला पाहिजे असला तर मी संत सज्जनी मांडले दुकानं, जे जया पाहिजे ते आहे रे. भुक्ती मुक्ती फुकाचं साठी कोण तयाकडे पाहे रे. आनंदाचं दुकान मांडलेलं असतं, दरबार मांडलेला असतो. बाकीच्या गोष्टीतलं नश्वरत्व कळल्यामुळं वैराग्याचा ठाव म्हणले ठिकाण. वैराग्य आलं आणि त्यांच्या ताई स्थिरावलं. त्यांचं चालणं, त्यांचं वागणं, बघणं, बोलणं, बसणं, उठणं, त्यांचे ग्रंथ, त्यांच्या ग्रंथातले शब्द, नंतर असणारं त्यांचं अस्तित्व, नंतर असणारं त्यांचं स्मरण आपल्याला फक्त वैराग्याची आठवण करून देत असतं. असं वैराग्य क्वचित असतं, फक्त साधू संतांच्या जवळ. आळंदीमध्ये वैकुंठवासी मामासाहेब दांडेकरांनी एक मोठा सप्ताह केला, जोग महाराजांच्या जन्मशताब्दीचा सप्ताह. सप्ताहाचा शेवटचा दिवस होता आणि एक शेठजी मोठ्या गाडीमध्ये आळंदीमध्ये आले. तो सप्ताह मामांनी असा केला होता की आळंदीत 7 दिवस कुणी घरी चूल पेटवायची नाही. सगळ्यांना तिथं तीर्थप्रसाद मिळत असायचा. असा एक मोठा सप्ताह केल्यानंतर शेवटच्या दिवशी, काल्याच्या दिवशी, एक मोठे श्रीमंत ग्रस्त गाडी घेऊन तिथं आले. मामांना भेटायला वारकरी शिक्षण संस्थेत आले, दर्शन घेतलं आणि मामांच्या पुढे एक थैली ठेवली. दांडेकर मामा त्यांच्या पुढे थैली ठेवली. मामांनी विचारलं काय? 1 लाख रुपये. कशाला आणलेत? सप्ताहाला. सप्ताह झाला म्हणले, आता आज काल्याचं कीर्तन सप्ताह संपला. हे 1 लाख रुपये काय करायचे आता? ज्या ज्या करता हवं होतं तर सप्ताह होऊन गेला, आपण आत्ता देतात तर नकोत ते मला. त्यांना जरा वाईट वाटलं. ते म्हणाले काय सोनोपंत, त्यांचे शब्द आहेत, मी मुखाने म्हणू नये नाव सद्गुरूंचं. काय सोनोपंत, मी तुम्हाला 1 लाख रुपये देतोय. मी तुम्हाला विचारतो, असा एक मुठी 1 लाख रुपये देणारा दाता तुम्हाला कोणी भेटेल का? अगदी उपरोधाने बोलले त्यांना. मामा तितके शांत होते. त्यांनी त्यांच्याकडे पाहिलं आणि त्यांना सांगितलं, बरोबर आहे, 1 मुठी 1 लाख रुपयाचं दान देणारा तुझ्यासारखा कुणी भेटणार नाही. पण मी सुद्धा तुला विचारतो की 1 मुठी 1 लाख रुपये मिळत असणारा, नको म्हणणारा माझ्यासारखा तुला कोणी भेटेल का? तेवढं सांग. माझ्यासारखा. वैराग्य, वैराग्य फार मोठं वैराग्य. त्या वैराग्याचा वितरागते सारखा, जोडोनी ठेविला असे सखा, जो आघविया भूमिका सवे चाले. सर्व काळ क्षणाक्षणाला त्यांच्याबरोबर वैराग्य चालत असतं. वैराग्याचा ठाव, विवेकाचा गाव, वैराग्याचा ठाव. योगाचे विभव साधू संत. योग कुठे आहे? आपले योग निराळे. एकमेकाला भेटलं तरी आपण योगायोगाने योग समजतो. योग वेगळा. जीवाशिवाचा संयोग हाच माझा राजयोग. जीव शिवस्वरूप होणं, परमात्मरूप स्थिती प्राप्त होणं, आत्मस्थितीला प्राप्त होणं, याला ते योग समजतात. योग म्हणजे वेगळा नाही. वेगळेपणे भक्ता उरोच नको. वियोग नाही, सतत योग. त्या योगाचं वैभव म्हणजे साधू संत.
अभंग जेव्हा चिंतनाला घेतला त्यावेळी माझ्या अंतकरणात सहज असं संतांचं वर्णन करतात, पण स्वामीजी साधू संत साधू संत साधू संत, साधू म्हणजे संत का आणि संत म्हणजे साधू का? मग जर साधू वेगळे आणि संत वेगळे असतील तर साधू संत एकार्थी शब्द आपल्याला वापरता येणार नाही. संतात आणि साधूत थोडासा फरक आहे. अगदी शेवटच्या चरणात स्वामीजींनी तो स्पष्ट केलेला आहे. पण समानार्थी अशा शब्दामध्ये जे साधू आहेत, संसाराकडे पाठमोरे झालेले आहेत, समाज कल्याणाची ज्यांना अंतकरणात तळमळे, जगाच्या कल्याणात संतांच्या विभूती, देह कष्टविती परोपकारे, असे सगळे साधू संत. ते विवेकाचे गाव आहेत, वैराग्याचे ठाव आहे, योगाचं वैभव आहे. ते योग योग कुठे? स्वामी माधवनाथजींच्याकडे यायच्या अगोदरपासून खूप परमार्थ करत होते, लहानपणापासून. पण ध्यान साधना आणि योग साधना जी आपल्या स्वरूप संप्रदायात आल्यानंतर कळली, त्यावेळी योग खरा कळला. बाकी आयुष्यातला योग वेगळाच, सगळे वियोगच असतात, योग नसतोच. पण परमात्म्याशी संयोग होणारा जो योग आहे, जे ध्यान आहे, जे सतत स्मरण आहे अंतकरणामध्ये, सतत सावधानता असावी, साधके सर्वदा असावे सावध, यत्ने काम क्रोध आवरावे. ही जी एक योगाची साधना आहे, ते वैभव म्हणजे साधू संत. विवेकाचा गाव, वैराग्याचा ठाव, योगाचे वैभव साधू संत. थांबले नाहीत स्वामीजी तिथे. स्वामीजींनी संत काय आहेत, साधू काय आहेत, हे यातनं पटवून द्यायचा प्रयत्न केला. आणि हे ऐकून सुद्धा नाही कळलं तर स्वयं त्यांना पाहिलं तर कळेल की साधू संत कसे असतात. हे सगळं त्यांची लक्षणं आहेत. अत्यंत विनम्रपणे पण समाजाला समजावं म्हणून शब्दबद्ध केले. त्यांना सगळ्यांची कळकळ कळावं समाजाला. का अक्षरान्वित केलं, केवढे ग्रंथ केले, बाहेर गेला तर बुक स्टॉलवर कळेल. इतकी सुबोध ज्ञानेश्वरी की कुणालाही आताच्या मराठीत, नाहीतर ज्ञानेश्वरी सहसा कळत नाही. मोठी अवघड गोष्ट आहे, साधनेने गुरुकृपेने कळणारी. ती समजेल असं नाही. काही काही लोक म्हणतात ज्ञानेश्वरी ना रिटायर झाल्यावर वाचू की, रिटायर होईपर्यंत वाचायची नाही, रिटायर झाल्यावर वाचू की. असे रिटायर झालेले एक ग्रस्त सोनोपंत दांडेकरांना भेटायला गेले आणि ते म्हणाले मला ज्ञानेश्वरी वाचायची. मामांना आनंद वाटला, दिली ज्ञानेश्वरी त्यांना. ते आळंदीत राहायला आले, रिटायर झाल्यावर घर घेतलं, एक तिथे राहिले. त्यांच्यावर त्यांचा एक मित्र पण म्हणला मी तुझ्याबरोबर आळंदीला येतो. दोघे आळंदीत राहिले. त्यांनी ज्ञानेश्वरी वाचायला सुरुवात केली. ओम नमो जय अद्यावेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा सुरू केलं. 20व्या श्लोकापर्यंत आले. आकार चरण युगल उकार उदर विशाल मकार महामंडल मस्तकाकार आहे. हे तिन्ही एकवटले, ते शब्द ब्रह्म कवळले, ते मी या गुरुकृपानं मिले आदिविजितपर्यंत वाचलं. खून करून ठेवली, ज्ञानेश्वरी मिटली, झोपले. दुसऱ्या दिवशी उठले, उघडलं, ओम नमो जयाद्यावेद प्रतिपाद्या आकार चरण, तेच बरं का, त्याच ओवे वाचल्या. पुन्हा वाचून खून करून ठेवली, ज्ञानेश्वरी बंद करून ठेवली. तिसऱ्या दिवशी उठले, परत तेच. त्यांचा जो मित्र होता ना तो मजा करायचा, पुढची गेलेली खून पाठीमागे परत पहिल्या ठिकाणी आणून ठेवायचा. आणि हे इतक्या हुशारीने वाचत होते की हे वाचलेले हे सुद्धा त्यांना कळत नव्हतं. विद्वान असून रिटायर झालेले मोठे अधिकारी एकदम. त्यामुळं ते सोनोपंतांना नंतर काही दिवसांनी मामा आळंदीत आले, त्यांना भेटले, विचारलं की काय झालं का ज्ञानेश्वरीचं वाचन, कशी काय वाटली ज्ञानेश्वरी, आवडते का? ते म्हणले मामासाहेब ज्ञानेश्वरीत रिपिटेशन फार आहे हो, तेच 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 वाचत होते महिनाभर. अवघड ज्ञानेश्वरी अशी कळत नाही, ती सुबोध ज्ञानेश्वरी वाचली तर आपल्याला कळेल की आत्ता त्या ज्ञानेश्वरीमध्ये, अभंग ज्ञानेश्वरीमध्ये काय अर्थ आहे. जुने माऊलीचे शब्द आहेत, तत्वज्ञानाचे 700 वर्षापूर्वीचे शब्द होते. आपल्या पुण्याईने त्यात आपलं पुण्य घालून सोपं सुलभ करून दिलेलं अनेक ग्रंथ आहे. भावार्थ गीता वाचली त्यांची ना तर संस्कृत गीता नाही, इतकी सोपी गीता आपल्याला ती वाटत असते. अमृतधारा वाचल्या आपल्याला आनंद वाटत असतो. कारण आहे जगाच्या कल्याणाकरता त्यांनी भक्ती खुली केली. भक्तीचे जिव्हाळा
भक्तीचा. स्वामीजींचा कुठलाही ग्रंथ घेऊन उघडला, ज्ञानेश्वरी नित्यपाठ आपण नित्य वाचतो, आपल्याला चिंतन झाल्याबरोबर त्यातल्या ओव्यांचे अर्थ त्यांच्या कृपेने कळतात. असा हा ग्रंथ कळणारा नाही आहे. ज्ञानेश्वरीत एक ओवी आहे, जानतिया सवा गीताची एक सेवा. अभ्यास करायचा असेल गीता, ज्ञानेश्वरी, परमार्थाचा, भक्तीचा, तर सद्गुरू पाहिजेत, संत पाहिजेत. त्यांनी ते सोपं करून सांगितलं पाहिजे, जसं सद्गुरू स्वामी स्वरूपानंदजींनी केलं. भक्तीचे जिवार, भक्ती वाढावी समाजामध्ये, प्रेम वाढावया प्रेम, भक्ती, भाव, धर्म, कुळाचारी नाम विठोबाचे, अवतार तुम्हा धराया कारण, उद्धाराया जन जडजीव. भक्ती त्यांनी शिकवली. वेगळेपणे भक्ता उरोच नको, वेगळा राहूच नको, मिळून जा माझ्यामध्ये. मिळवणी मिळतच असे गंगाजळ जैसे, तसा तू मला समर्पित हो, वेगळेपणाने राहू नको. आपली भक्ती भक्ती नाही आहे. आपल्या भक्तीच्या कल्पना फार वेगळ्या असतात. 10 रुपयाचा उदबत्तीचा पुडा, 15 रुपयाचा हार, 50 रुपयाचे पेढे, आपली झाली भक्ती. आपली भक्ती एवढी सीमित आहे. आणि भक्ती संतांना अपेक्षित आहे. हे जे थोर भक्ती आवडते देवा, संकल्पावी माया संसाराची. काय संसार आहे? छोटासा संसार नाही उभा केला, केवढा संसार उभा केला. अख्ख्या भारतभर नाही, अमेरिकेत सुद्धा स्वामीजींचा संसार आहे. असा सामान्य संसार नाही आपल्यापुरता. भक्तीचे जिव्हार, जिव्हाळा, प्रेम, आत्यंतिक आस्था, समाजाच्या कल्याणासाठी तिथपर्यंत पोचायचं, त्याला समजून सांगायचं. ते समजावून सांगताना कंटाळायचं नाही, पुन्हा पुन्हा सांगायचं, परत परत तेच करायला लावायचं, सारखं तेच सांगत बसायचं. याचं कारण ते भक्तीचे जिव्हार असतात. जसे भक्तीचे जिव्हार आहेत, मग भोळेच का? ज्ञानाचे भांडार. कशाला ज्ञान समजतात? रामकृष्ण म्हणाले ते, भात भाजी भाकरी खाणाऱ्या शाळेत मला जायचं नाही, शिकवणाऱ्या शाळेत, की जिथे भात भाजी भाकरी मिळवावी कशी याचं ज्ञान आहे, ती शाळा मला नको आहे. कशी शाळा हवी असते? कसं ज्ञान हवं आहे? तर आत्मा आणि परमात्मा यांचं मिलन, जीव शिवाचं ऐक्य, आपल्या मूळ स्वरूपाचं आपल्याला असणारं भान, हे खरं ज्ञान. बाकी ज्ञान विचाराल तर शाळेत शिकवतात, जे ज्ञान शिकवतात त्यांना सुद्धा आपण काही शिकवतो हे कळत नाही. ज्ञान संतांचं फार वेगळं आहे. गुरु तेत ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधान अति जैसे. गुरु तेथ ज्ञान, दुसरीकडे ज्ञान नाही, बाकीकडे व्यवहार आहे. विषयाचं ज्ञान, माहिती आहे, प्रपंचाची माहिती आहे, शब्द आहेत, पण मी आणि शिवस्वरूप एक आहे हे ज्ञान फक्त सद्गुरू देतात. त्यांच्याजवळच आहे, आणखी कुणाजवळ ही शक्ती नाही. त्याला म्हणायचं साधू संत ते आपले स्वामी स्वरूपानंदजी, ज्यांची पुण्यतिथी करतो त्यांचा किती मोठा अधिकार आहे. भक्तीचे जिव्हार, ज्ञानाचे भांडार, किती ज्ञान आहे. कुठलाही एक ग्रंथ काढा, वाचून पहा, कुठली एक साखी त्यांची वाचून पाहिली ना, प्रयत्ने निश्चये पाऊल तू चढते ठेव, मग शिखरावर पोचुनी जगाला दिसशील देव. ज्ञानच देतात. सगळ्या अमृतधारा वाचल्याचं आपलं अंतकरण भरून येतं, अंगावर शहारे येतात की स्वामीजी त्यातनं किती सांगतात. ज्ञान कसं हवं ते सांगतात. स्वानुभवाविन वेदांताची पोपट पंचीती वाया, स्वप्नी अमृत पिऊनी कुणाची अमर झाली काया. किती छान दृष्टांत दिला. आणि कसं पटवून दिलं. अनुभूतीचं ज्ञान हवं आहे, तोंडाचं नाही आहे, वर्ण बोलायचं नाही. ज्ञानेश्वरीच्या 6व्या अध्यायात 6व्या श्लोकात एक सुंदर दृष्टांत दिला आहे ज्ञानेश्वर महाराजांनी, की एका पोपटाला त्याच्या मालकाने शिकवलं होतं, पोपटा नलिकेवर बसू नको, बसला तरी हरकत नाही, पण पाय सोडून दे म्हणजे मोकळाचे मोकळा. पूर्वी पोपटाला पकडायला एक नळी ठेवत असायचे, खाली पेरू मिरची वगैरे ठेवायचे. पोपट त्या नळीवर बसला की ती नळी गोल फिरायची, त्याची दृष्टी वर जायची, त्याला वाटायचं इतक्या उंच पडणार, तर तो त्या नळीला पक्का धरून राहायचा. आपण पहा ज्ञानेश्वरी तो दृश्य. शुकाचे अंग भारे,
नळिका भुवनली येरे मोरे, तेने उडावे परी न पुरे मन शंका, वायाची मान पिळी आटवे यावळी, टिटातून नळी धरुणी ठाके, ऐसा काजे विन बांधला. काही कारण नसताना तिथे अडकलेले तुम्ही आम्ही. आपल्याला वाटतं माझ्याशिवाय घरचं कसं होईल. नका ना घरी जाऊ, महिनाभर राहा पाऊसमध्ये, बघा बरं काय होतंय. सगळं चालतं. एक दिवसाचं सुद्धा दुःख कुणी करायला तयार नसतं, पण आपल्याला ज्ञान नाही. ते ज्ञान सद्गुरू देतात, संत देतात, साधू देतात. म्हणून भक्तीचे जिव्हार, ज्ञानाचे भांडार, शांतीचे माहेर साधू संत. शब्द उच्चारताना सुद्धा मला वाटतं इथल्या शांतीला धक्का लागेल, तिच्यामध्ये तरंग निर्माण होतील. शांतीच वेगळी ती. नुसते स्वामी स्वरूपानंदांचे डोळे बघावेत. आम्ही तर स्वामी स्वरूपानंदजींना पाहिलं नाही, पण आमच्या स्वामीजींच्या मध्ये आम्हाला त्यांचं दर्शन व्हायचं. स्वामीजी काय आहेत हे आम्हाला कळायचं. स्वामी माधवनाथजींच्याकडे बघितलं की त्यांचं चालणं कसं असेल, त्यांचं बघणं कसं असेल, बोलणं कसं असेल. तया दृष्टीची सोय कुर्मीही नेणे, कासवीचे बाळ वाडे कृपा दृष्टी. कासवी आपल्या पिल्लाला बघून वाढवते ना, तसं संत पाहून शांती प्रदान करतात. पावसमध्ये आल्यावर काय शांत वाटतं, माहेर आहे ना, शांतीचे माहेर. बाहेर सगळंच अशांत आहे, इतकं अशांत आहे की ती कलकल नको वाटते. आत्ता जर पाहिलं तर जगामध्ये वेडे होणाऱ्या लोकांची संख्या जास्त वाढली, कारण ते सांप्रदायिक भक्तीत येत नाहीत, सद्गुरूंकडे येत नाहीत. जो सद्गुरूंच्याकडे गेला तो शांत होतो, तृप्त होतो, प्रसन्न होतो. यम लब्धा पुमानो सिद्धो भवती, तृप्तो भवती, अमृतो भवती, यत प्राप्य न किंचितम वांछती. दुसरे कशाची इच्छा राहत नाही. भुक्ती मुक्ती फुकाचं साठी कोण तयाकडे पाहे रे, संत सज्जनी मांडले दुकानं, जे जया पाहिजे ते आहे रे. भक्तीचं माहेर आहे, भक्ती त्यांच्या ठिकाणी आलेली, शांतीचं माहेर आहे, शांती त्यांच्या ठिकाणी विसवलेली. आपण इतके अशांत असतो. 50च्या पुढे कुठल्याही भगिनीला किंवा बंधूला भेटा, कसं काय चाललंय, छान आहे, प्रकृती सगळं ठीक आहे, काही व्यवस्थित सगळं, एक अडचण आहे. कुठली अडचण आहे, झोपलं की झोपच लागत नाही हो, कितीतरी वेळ विचारच येत राहतात मनामध्ये. अशांत, खरी शांती मिळालीच नाही. देणारे शांतीचे माहेर असणारे सद्गुरू भेटले, तुम्ही अंथरुणावर पाठ टाका, घोरायला लागाल. पण सद्गुरू मिळायला पाहिजे, पण तुम्ही त्याला पात्र पाहिजे. एक लक्षात ठेवा, परीस किती गंजलेल्या लोखंडाला लागला तरी त्याचं सोनं होतं. परीस लोखंडाला लागला की त्याचं सोनं होतं. परीस खापराला लागलं तर त्याचं सोनं होत नाही. आपण म्हणतो काय आम्ही गेलो, पावसला गेलो, ज्ञानेश्वरी वाचली, आळंदीला गेलो, पण आम्हाला काही शांत वाटलं नाही. खापर आहात अजून, गंजलेलं लोखंड का होईना, पण तसे व्हा, तुमच्यामध्ये बदल होईल. शांती आहे तिथं सगळी. म्हणजे बोलणारे शब्दसुद्धा त्या शांतीमध्ये तरंग निर्माण करतील, इतकी भीती वाटते. पाण्यामध्ये बकू जैसा पाऊल ठेवी, बगळा जसा पाण्यात हळुवार पाऊल ठेवतो ना, कमळावरी भ्रमर पाय ठेवती हळुवार. कमळावर भोंगा जितका हळुवार बसतो ना, अशी एक हळुवार शांती. संतांच्या जवळ गेलं की आपल्याला तृप्त, शांत, समाधानी. इथल्या हवेत सुद्धा ती शांती कळते. दर्शनाला गेलं तर समाधीच्या तिथे सुद्धा ती शांती कळते. मग अशी घेऊन गेले खाली ध्यान केंद्रात, प्रगाढ शांती आहे. का? शांतीचे माहेर साधू संत. त्यांची शांती कशाने भंग पावत नाही. आणि दाते आपलं एक संत नदीमध्ये संध्याकाळच्या वेळेला आचमन घेत होते. आचमन घेत असताना त्यांनी पाहिलं तर पाण्यामध्ये विंचू वाहत येतोय, असं पाहिलं. तडपडतोय आणि वाहतोय, त्या पाण्यातच वाहत येत होता आणि तडपडत होता. त्याच्या नाकातोंडात पाणी गेल्याने त्याचा जीव जातो की काय अशी अवस्था झाली होती. असा एक विंचू येताना पाहिला त्या पाण्याच्या प्रवाहात. त्या साधू संतांनी, संतच होते ते, त्यांनी ओंजळभर पाणी घेतलं हातात आणि त्या विंचवाला बाहेर काढलं. पाणी सांडायला लागलं, विंचू बाहेर टाकावा म्हणून, तोपर्यंत त्या विंचवाने फटका मारला की हात सुटले, परत तो विंचू पाण्यात पडला. एकदा झालं, दुसऱ्यांदा परत उचलला,
बाहेर टाकायचं, त्याने परत फटका मारला, परत पाण्यात पडला. तिसऱ्यांदा काठावर एक ग्रस्त उभा होता आणि तो हे पाहत होता. हे संत तिथे गेलेले आहेत खरं संध्याकाळला, आचमन घेतात आणि तो विंचू काढतात. हा विंचू त्यांना पुन्हा पुन्हा दंश करतो, तरी ते पुन्हा पुन्हा काढतात. मग ते त्या साधूला म्हणाले, संतांना, ओ संत साधू व्हा, अहो तो विंचू आहे, त्याला कळतंय, तुम्हाला कळू नये याचं मला आश्चर्य वाटतं. तुम्ही त्याला पाण्यातून काढता, तो तुम्हाला चावतोय, डंक मारतोय, तरी पुन्हा पुन्हा तुम्ही त्याला काढता पाण्यातनं, काय तुमचं एवढं नडलंय? त्या संतांनी उत्तर दिले, बघ, विंचाचा डंक मारणं हा स्वभाव आहे आणि संतांचा वाचवणं हा स्वभाव आहे. तो त्याचा स्वभाव सोडत नाही, तर मी माझा स्वभाव का सोडू वर बाहेर काढण्याचा? तो चांगला राहीपर्यंत मी काढत राहणार. आपण मुक्तीला जाईपर्यंत सद्गुरू आपल्यावर कृपा करत असतात, वेगळी शांती देत असतात. माझा स्वभाव असा नाही त्याच्यासारखा बदलायचा. मी शांत आहे आणि मला माहीत आहे की मला त्याचं कल्याण करायचं आहे. मग तो कितीदाही त्याने दोष दिला तरी मी त्याला काढत राहणार. वेगळी शांती असते त्यांच्या ठिकाणी. सगळ्या संतांची जीवनगाथा वाचून पहा. ज्ञानोबांना समाजाने कमी छळलं नाही. शुद्धीपत्र मागितलं त्यांना, तुम्ही शुद्धीपत्र घेऊन या तर तुम्हाला आम्ही मुंजीला पात्र समजू. तुकोबांना संतांनी छळलं. फार थोडे संत भाग्यवान असे असतील की ज्यांना समाजाचा छळ वाटायला आला नाही. आणि जरी आला, जरी समाजाने उन्मत्तेने जगे, जयासी खंती न लगे, जयाचेने अंग संगे न शिने लोक. ज्याच्या जवळ गेल्यानंतर बसल्यावर आला शीतळ शांतीचा वारा, तेने सुख झाले या शरीरा, फिटला पातकांचा थारा. संत कशा ओळखावे? जिथं गेल्यावर आपल्याला आला शीतळ शांतीचा वारा. एसीतनं सुद्धा येत नाही, इतकी गार वाऱ्याची झुळूक असते, शीतल वाऱ्याची झुळूक. फक्त आपली तयारी पाहिजे. मी नेहमी सांगत असते, एखादा बल्ब असेल तो इथल्या होल्डरला लावला तर या आकाशकंदिलात लागेल, तिथं लावलं तर त्यात लागेल, आणखी कुठे लावलं तर तिथे लागेल. पण गेलेला बल्ब कुठेही लावला तरी लागत नाही. तसं गेलेले माणसं कुठेही जाऊ देत, त्यांना शांती कळणार नाही, कारण ते गेलेले आहेत. पण जर तयार असेल त्याला कळेल की आला शीतळ शांतीचा वारा. शहारे येतात अंगावर, पिटला पातकांचा थारा. काय सुख होतं म्हणून. सुखया संत समागमे, नित्य दुनावे तुझिया नामे, दहन होती सकळ कर्मे, सर्व काळ प्रेमे डुलत असो. सदा नामघोष करो हरिकथा, तेने सदा चित्ता समाधान. सर्व सुखे लालो सर्व अलंकार, आनंदे निर्भर डुलत असो. आपल्या आनंदात, शांतीत, समाधानात आपण नुसतं स्वामीजींना पहा, आपल्याला कळेल. कुठलाही त्यांचा फोटो पहा, डोळे मिटून परत आपल्या नजरेसमोर आणा. शांती, विवेक, वैराग्य, ज्ञान, भक्ती त्याचं मूर्त स्वरूप आहे. आणि ते त्यांनी दान पुढे पण देण्यासाठी परंपरा सुरू केली. आणि स्वतः जरी गेले तरी देण्यासाठी, अजून इथं ते राहिले देत राहण्यासाठीच. फक्त आपल्याला कळलं पाहिजे ते माहेर. जाईन गे माहे तया पंढरपुरा, भेटेन माहेरा आपुल्या. भक्तांचं माहेर आहे. साधू संत मायबाप जे का दयेचे सागर, भक्तीचे स्थान, भावाचे माहेर. स्वामीजी म्हणतात शांतीचे माहेर साधू संत. बाहेर सारी अशांती, पण तिथं गेलेली शांती फार वेगळी, तिथे गेलेली करुणा वेगळी. चेहऱ्यावर जरासुद्धा शिकन दिसत नाही. मला स्वामी माधवनाथांच्या पत्नी म्हणजे आमच्या आई सरलाताई यांची एक गोष्ट आठवते. हे डॉक्टर त्यांना बघायला आले होते, तपासायला. आणि त्या आईंची तपासणी करत असताना त्यांना म्हणत होते, जरा कपाळाला आट्या पाडून दाखवा. किती प्रयत्न केला तरी त्यांना आट्या पाडता येत नव्हत्या. आणि आपल्याला सरळ करता येत नाही. फरक फार मोठा संतांच्यात आणि आपल्या. शांती, कुठलंच दुःख नाही. शांतीचे माहेर. शब्द माहेर कळत असेल तर जसं सासर कळतं तसं माहेरसुद्धा. सासर कळतं असं सासरबाई ते निराळ असतं, आणि असं माहेरबाई हे माहेर आहे. या माहेरात आल्यावर मला तर
जवळजवळ 30 वर्षांनी मी आले, मला संधी दिली, एवढा आनंद वाटला. फक्त सोमवारी येता आलं नाही, काही सेवा नित्य तिथे असल्यामुळे, नाही तर येण्याचं सर्व काळ. माझी अवस्था कशी झाली कर सांगू का? प्रवचन मी बळे करते, पण मला काय झालं, सर्व सुखे आजी येथेची ओळली, सर्व सुखे आजी येथेची ओळली, संतांची देखिली चरणांबुजे, सर्व काळ होतो आठवीत मनी, फिटले से धनी येणे काळे, तुका म्हणे वाचा राहिली कुंठित, पुढे झाले चित्त समाधान. बोलू नये, शांत बसून राहावं. कारण माहेरी आलो ना, माहेरी मुलगी काय करते का, ती आनंदात असते. सगळं प्रेमाचं, सगळं त्यांच्याकडनं जे मिळायचं ते प्रेम. शांतीचे माहेर साधू संत, एवढेच आहेत का? चैतन्याचा प्राण. चैतन्य सुद्धा अचैतन असतं. कसा शब्द आहे त्याचं लक्षात येतं तर चैतन्य म्हणजे जिवंतपणा. पण त्या जिवंतपणाचा प्राण कळत असेल तर त्याचं मूळ स्वरूप चैतन्याचा प्राण. चैतन्याला सुद्धा, देवाला देव पण कुणी दिला? आम्ही नसतो तरी कोण पुसते तुझा हरी. चैतन्य म्हणजे परमात्मा ब्रह्म. भक्त नसते, संत नसते, साधू नसते, सद्गुरू नसते, स्वामीजी नसते तर कोण त्यांना विचारतं? भगवान गोपाळकृष्णाच्या चरित्रात एक सुंदर गोष्ट आहे की ज्यावेळी तो वनवा लागला, पेटला, आणि सगळीकडनं ते पेटत यायला लागलं, तेव्हा गोपगड्यांच्या बरोबर भगवान कृष्ण होते. त्यांनी पाहिलं सगळीकडनं वनवा पेटतोय. ते म्हणाले, असं करा, तुम्ही सगळेजण डोळे मिटून थांबा, मी काय करायचं ते करतो. सगळ्यांनी डोळे मिटले. भगवान परमात्म्याने आपलं विश्वरूप धारण केलं आणि सगळा अग्नी प्राशन करायला सुरुवात केली. आता त्यातल्या काही जणांनी हा काय करतो बघा, अशा बोटाच्या फटी ठेवल्या होत्या डोळ्यामध्ये. बघत असताना जरी डोळे झाकले तरी बोटामध्ये जागा ठेवली होती आणि बघत होते. भाजलं तिथे अग्नी गेला ना, भाजलं ओरडायला लागले. परत कृष्णाने मूळ रूप धारण केलं आणि विचारलं, का रे, बघत होता का हाताच्या बोटातून, फटीतून? तुम्ही परत हे करा. आता भाजलं का नाही तुम्हाला? मी नेहमी विचार करते, ज्यांना चष्मा लागलेला असतो ना, त्यांनी तिथं हाताच्या बोटाच्या फटी उघड्या ठेवल्या होत्या. आता ते आपल्याला भोगावं लागतं. परत भगवंताने विश्वरूप धारण केलं, तो अग्नी शांत केला. सगळं शांत झाल्यावर सगळे गोपाळगडी जवळ आले. पेंड्या इतका प्रेमळ होता, बाकीचे पण सगळे जवळ आले. त्यातला एक गोप त्यांना म्हणाला की, कान्होबा, कैसी रे तू एवढी गिळलेली आगी, कान्होबा, कैसी रे तुआ एवढी गिळलेली आगी, पाहू दे तुझं कोठे भाजले का अंगी. एक जण आला आणि कृष्णाला म्हणायला लागला, साधं सोपं मराठी कळते अर्थ, बघू दे रे देवा, तू कशी आग गिळलीस, तुला कुठं भाजलं कसं नाही, बघू दे मला. तर त्यातला पेंड्या इतका हुशार होता, त्याने त्या गोपाला मागे ओढलं आणि तो काय म्हणाला माहिती आहे का? तुका म्हणे तुम्ही कार्य करिता नवल. तो पेंड्या म्हणतोय, कार्य करिता नवल, आमची शिदोरी खातो त्याचे आले बळ. त्याने सुद्धा अग्नी गिळला. हा काही याचा अधिकार आहे का? याचा नाही, आमची शिदोरी, आमच्या प्रेमाची ती शिदोरी खातो म्हणून त्याला ते बळ आलेले आहे. वेगळं बळ असतं. चैतन्याला कोण विचारतं? परमात्म्याला कोण विचारतं? देव कुणामुळे ठाऊ झाला? पुंडलिकाने आणला म्हणून पांडुरंग कळला. आला नावा रूपा तुका म्हणे केला सोपा. स्वामीजींनी आपल्याला परमार्थ शिकवला, श्रीकृष्ण शिकवले, भगवान परमात्मा शिकवले. चैतन्याला काही नव्हतं, चैतन्य निर्गुण होतं. चैतन्य सगुण स्वरूपात आणलं आणि भोगायला लावलं, म्हणून चैतन्याचा प्राण. चैतन्य आहे, पण चैतन्य कुणी? भक्तांनी त्यांना ताकद दिली म्हणून भगवंताला अग्नी गिळता आला. तसं चैतन्याला चैतन्य म्हणून सांगण्याचं काम कुणी केलं असेल तर साधू संत. चैतन्याचा प्राण, सुखाचे निधान ठेवा. सुख, बाकी आपल्याला गाणं पाठ आहे, आता तरी देवा मला पाऊशील का, पुढचं येत असेल ना प्रमाण. सुख ज्याला म्हणतात ते दावशील का, ते बघायलाच मिळत नाही संसारात. सुख कोणतं? किंबहुना सोय जीव आत्मयाची लाहे, तेत जे होय तया नाम सुख. माथ्यावर हात ठेवला, शांत झालं, नाभीपासून ब्रह्मरंध्रात सोहमध्वनी असे खेळत, तेथे साक्षेपे देऊनी चित्त राहावे निवांत घडी घडी.
हे करत असताना जी अनुभूती येते ते सुख. सुख बाहेरचं नाही, ते मावळणारं असतं. सकाळी घेतलं तर संध्याकाळी संपतं, आत्ता खाल्लं तर उद्या सकाळी संपतं. खरंच सुख जर कोणचं असेल, सुखाचं निदान पाहिलंच नाही आपण. संत देतात. संतांच्या आशीर्वादाने, संतांच्या स्मरणाने, संतांच्या चिंतनाने, संतांच्या भक्तीने, साधू संतांच्या सेवेने खऱ्या सुखाचा लाभ होत असतो. आणि एकदा याजे सुख तुम्हा कळली यावरी, मग दारोदारी न फिरायला. एकदा ते सुख कळलं ना, मग विषयाच्या दारात जायची गरज नाही. नित्य आनंदापुढे आनंद तो कोण, विषय सुख बाई बापुडे ते शीन. विषयाचं सुख बापडे. आपल्याला कथा माहीत आहे, उपमन्यू सगळ्यांच्या बरोबर त्या महालात रोज जायचा आणि तिथे बघायचा, तो पाहायचा मित्रांबरोबर. घरी आला की आईला सांगायचा तिथे खूप छान आहे, तिथं सगळं चांगलं आहे. मग ती गरीब होती, साधे ऋषी होते, गरीब होते, त्यांना काही द्यायला नव्हतं. त्या पिठामध्ये पाणी घालायच्या आणि ते त्याला प्यायला द्यायच्या, की बघ हे दूध आहे, पांढरं दूध आहे, तू पी. प्यायचा तो बिचारा आनंदाने, कळत नव्हतं तोपर्यंत. पण एकदा चुकून खेळता खेळता सगळ्या मित्रांबरोबर राजवाड्यात गेला आणि सगळ्यांच्या बरोबर त्याला सुद्धा आटीव दुधाचा राजवाड्यातला प्याला मिळाला आणि त्या पेल्यातलं दूध तो प्याला आणि त्याला त्याची चव कळली. घरी परत आला आणि आईला म्हणला, आई दूध दे. आईने पुन्हा त्याला पुढे पिठाचं पाणी केलेलं ठेवलं प्यायला. त्याने घोट घेतला, म्हणला आई हे दूध नाही, मला कळलं खरं दूध. तसं खरं सुख आपल्याला कळलं, सुखाचं निदान कळलं सद्गुरूंकडनं. मी प्रवचनाला प्रारंभ करण्यापूर्वी आपल्याला एक अभंग सांगितला. सर्व सुखे आजी येथेची ओळली, संतांची देखिली चरणांबुजे. सुख एक हेची टाई, बहुपायी संतांच्या. सुख कुठे असेल तर संतांच्या जवळ आहे. बाहेर दुःख काय कळत नाही आपल्याला, पण आपण त्याच्यातूनच आनंद मानतो, ते सुख घेतो. जर या सुखाची चव एकदा कळली ना, विषयाच्या दारात जाणारच नाही. पण त्या सुखाची चव कळण्याकरता सद्गुरूंच्या पायाशी, स्वामीजींच्या पायाशी यावं लागतं. ते स्वामीजींचं स्वरूप आहे. चैतन्याचा प्राण, सुखाचे निदान, विश्रांतीचे स्थान साधू संत. विश्रांती. किती जीव दमलाय कळत नाही, किती भागलाय हे कळत नाही, किती पळलो हे कळत नाही, किती आयुष्याची वर्ष गेली आणि त्यात कुठे आपण शांत झालो का कळत नाही. पण विश्रांती घ्यायची असेल, विसावा घ्यायचा असेल, नामा मने देवा चला तया ठाया. देव पांडुरंग कटेवर हात ठेवून पंढरीत उभे होते, कंटाळले होते. काही झालं तरी त्यांना असा आनंद वाटत नव्हता. शेवटी ते नामदेवाला म्हणले, नामदेव आम्ही कंटाळलो रे. येतात ते दर्शन घेतात, काहीतरी मागतात, देत राहतो, पण मी आता कंटाळलोय, काय करू. नामा मने देवा चला तया ठाया, विश्रांती घ्यावया कल्पवरी. आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव, दैवताचे नाव सिद्धेश्वर. तिथे ज्ञानेश्वर आहेत, तुम्ही त्या ठिकाणी चला, तुम्हाला विश्रांती मिळेल. देवाला विश्रांती मिळते. विश्रांतीचे स्थान साधू संत. जगात कुणाकडे नाही. एकमेकाला भेटले ना, वांज फुली फुलले झाड जैसे, राणी दुखिया दुःखी भेटले. आपल्या प्रपंचाचं काय सांगायला तुम्ही दुसऱ्याकडे जा ना, काय सांगू ग तुला, अगं माझी सासू, काय तुझ्या सासू सांगते, माझ्या सासूचं तर तू ऐक, मग तुझी सासू तुला बरे. हेच आहे बाहेर जगात. कुठेही जा, एक दुःख सांगायला गेलं तर तो आपलं दुःख सांगत असतो. सुख, विश्रांती फक्त सद्गुरूंच्या जवळ. विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी, वाढले अंतरी प्रेम सुख. संत विश्रांतीचं स्थान आहे. तिथंच शांती विसावते, तिथेच विश्रांती आहे, आराम तिथे आहे. श्रम आहे संसारात सगळे. किती करा माणसाचं समाधान होत नाही, किती मिळवा समाधान होत नाही. 10 लाख मिळाले तर 20 लाख कसे होतील. एक गाडी घेतली तर 10 गाड्या कशा होतील. 1 एकर घेतला तर 10 एकर कसं होईल. एक बंगला बांधला तर दुसरा. विश्रांतीच नाही, पळतो मरेपर्यंत. त्याला विश्रांती कळत नाही. पण संतांच्या जवळ गेला तर याचे सुख तुम्हाला कळेल. ते एक विश्रांती देतात, आनंद देतात. अनुग्रह म्हणजे काय असतो, त्याची चुणूक असते.
चव चाखवतात. बघ, याला म्हणतात आनंद, याला म्हणतात विश्रांती, याला म्हणतात शांती. बस एका जागी शांतपणे मांडी घालून बस आणि लक्ष कर श्वासावर केंद्रित. तुला लक्षात येईल नाभीपासून ब्रह्मरंध्रात कसा तो सोमध्वनी खेळतो. साक्षेप आहे. प्रयत्नपूर्वक तू असा बसलास, एकदा का तो आनंद दिला ना, मग विषयाच्या दारात आपण जात नाही. विश्रांतीचे स्थान. त्रिपिटक ग्रंथामध्ये एक कथा आहे. संत कशा असतात, विश्रांतीचं स्थान. मोठा सुंदर ग्रंथ आहे. आपल्यातलंच ते तत्वज्ञान आहे. बुद्ध अवतार 10वा अवतार मानला जातो. आपलं उपनिषद, आपले वेद याला धरून ते तत्वज्ञान आहे. आपल्या संत वाङ्मयाला धरून ते तत्वज्ञान आहे. वेगळेपणे वेगळं पडलं असेल, पण त्यातली कथा आहे. एक गाव होतं. गावात पाटील राहत होते, मोठे होते. दोघं पती पत्नी, एक मुलगा एक मुलगी, श्रीमंत होते, सगळं ठीक होतं. लहानची मुलं वाढत होती. जरा धावती सांगते बरं का. आहे वेळ का संपलाय? वेळ संपलाय नाही वाटतं. एक 5च मिनिटात गोष्ट सांगते. मुलगा वाढत होता, मुलगी वाढत होती, सगळ्या आनंदाने होते, आईवडील आनंदाने होते, पाहिजे ते मिळत होतं. मग मुलगी मोठी व्हायला लागली. 10 वर्षाची झाली, 12 झाली, 14 झाली, 16 झाली, वर झाली की आईवडिलांना वाटतं तशी चिंता वाटली. तिच्याकरता ते योग्य वर शोधायला लागले. पण ती आजकालची मुलगी होती, स्वतःच हुशार होती. तिने तिचा शोधला होता. तिने घरच्यांना विचारलं नाही. ज्याला शोधलं होतं त्याच्यावर लग्न करून निघून गेली. मुलगी गेल्यावर किती दुःख होतं आहे. मुली असेल तर कळेल, मुलीच ठेवत नाही आता तर काय कळणार आहे. म्हणून बेटी बचाव म्हणतात. ती मुलगी गेलेलं दुःख आईवडिलांना इतकं अनिवार्य झालं, त्यांना समजत नव्हतं काय करावं. आणि हे निघून गेले. ज्याच्यावर प्रेम केलं होतं तो काही खरा प्रेमळ नव्हता. तो असाच होता. एकाचं शर्ट आणायचा, दुसऱ्याची पॅन्ट आणायचा, तिसऱ्याची गाडी, आणि तिच्याकडे येत असायचा. तिला कळलंच नाही की हा कसा आहे. फक्त वरवरला भुललेली, लग्न करून गेलेली. तिने पाहिलं त्याच्या घरी संसार करताना तिला खूप त्रास व्हायला लागला. अन्न मिळेना, पोटाला काही नाही. तशात एक मूल झालं तरी अन्न मिळेना. तो काही कमवतच नव्हता. ही माहेरून आणत होती, देत होती. शेवटी ती कंटाळली. दुसऱ्यांदा परत आपल्याला बाळ होणार आहे हे कळल्यावर तिला वाईट वाटलं आणि तिने ठरवलं आता याच्याबरोबर राहायचं नाही, आपल्या आईवडिलांकडे परत जायचं. मला विश्रांतीचं स्थान सांगायचं. मुद्दा लक्षात ठेवा, गोष्टीबरोबर कृपया वाहत जाऊ नका. फक्त आपल्याला विश्रांतीचं स्थान कुठं असतं यासाठी सांगायचं. ती मुलगी विचार करायला लागली की मी आता या संसारात राहत नाही. तिने नवऱ्याला सांगितलं, हे बघ तू कमवत नाही, एक मुलगा आहे, त्याचं पोट भरत नाही, माझं पोट भरत नाही, आता दुसरं होणार आहे, मी तुझ्यावर राहणार नाही. निघाले मी माहेरी. भरली एक बॅग, निघाली माहेरी. हा पण तिच्यावर माहेरी निघाला. चालली तर माझं पण तिथं भागाल ना, काय हरकत नाही, आपण दोघं तिकडे राहू, अडचण नाही आपल्याला, चाललीस तू तरी. निघाले. जुन्या काळातली गोष्ट, त्रिपिटक ग्रंथातली, बुद्धाच्या काळातली गोष्ट. आता सारखी गाडी केली, सकाळी 12 निघालं की 4ला पाऊसमध्ये, असं नव्हतं. चालत, पायी चालत निघालेले. लांब डोंगर चढून पलीकडच्या बाजूला नदी ओलांडून तिचं गाव होतं. हे डोंगर चढायला लागले, कंटाळले. दुपारची वेळ होती. डोंगर चढता चढता मध्यावर आले डोंगराच्या, आणि दुपारची वेळ होती. तेवढ्या ढग दाटून आले, काळे भोर ढग. जोराचा वारा सुसाटीचा वाहू लागला, विजा चमकायला लागल्या, पावसाचे टपोरे थेंब पडायला लागले. आणि हिला त्याच्यात वेदना सुरू झाल्या. वेदना, बाळणपणाच्या वेदना. ती ओरडायला लागली. तिला कळेना, त्यालाही कळेना. त्याने त्यांना एका झाडाखाली बसवलं. त्या बाळाला जवळ बसवलं. तो म्हणला 4 लाकडं आणतो, पावसात भिजत तुझं बाळांपण कुठं करायचं, जरा आडोसा करून देतो. म्हणून तो 4 लाकडं आणायला गेला. किती वेळ गेला तरी परत आलाच नाही. आणि इकडे ही जी वेळ भरत आलेली होती, ही जी प्रसूती झाली, हिला बाळ झालं, हिनेच त्याची नाळ तोडली, त्याला कपड्यामध्ये गुंडाळलं, त्याची वाट बघत बसली. पाऊस पडतच होता, चिंब भिजली होती. आताच्या काळात राहिलंय कळलं की बेड रेस्ट. तिनं कसं केलं असेल याचा विचार करा. हे सगळं करून ती कंटाळलेली नव्हती. ती बघत होती पहाट कधी होते, सकाळ झाली, झुंजमुंज झालं, सूर्य उगवला. उठली की चालायला लागले. थोडंसं फरलांग 2 फरलांग गेल्यावर तिला झाडाखाली काहीतरी पांढरं दिसलं. तेवढ्यात त्या मुलाने ओळखलं, आई बाबा बाबा. पळत पळत तिथं गेली. पाहते तिथं तर तिचा पती झाड तोडत असताना साप चावून मरण पावला होता. तिथंच रडता येईना, छोटं बाळ होतं, सगळं उचलता येईना, सोडता येईना, करेना. बाळाला घेतलं, लहान बाळाला घेतलं पोटीशी, दुसऱ्याला हाताशी धरलं आणि आईवडिलांकडे निघाली. विश्रांतीचे स्थान, माता पिता असतील तर म्हणून.
जरा दूरवर गेली, डोंगर उतरला, बघितलं तर सगळ्या रात्रीच्या पावसाने नदीला पाणी आलेलं भरपूर. त्यातनं पलीकडे जायचं कसं, कमरे एवढं पाणी. दोघांना एकदम घेऊन जाता येणार नाही. मोठ्याला म्हणाली, तू इथे थांबतोस का, मी बाळाला पलीकडे ठेवून येते. ते म्हणाले, नाही मी नाही थांबणार इथं. मग तुझ्याबरोबरच येणार. ठीक आहे, हरकत नाही, तुझ्याबरोबर माझ्यावर यायचं आहे का, मग मी बाळाला इथं ठेवते. त्याने नदीच्या वाळवंटामध्ये एक खड्डा केला वाळू, त्यात ते तानं बाळ ठेवलं. त्याच्याभोवती तिथली झाडं थोडीशी तोडून कडेला त्या बाळाच्या बाजूला ठेवली आणि तिने त्या मुलाला घेतलं. ती नदीच्या पाण्यामध्ये गेली. पलीकडच्या काठाला जाणार, तिकडच्या बाजूला ती, तोपर्यंत तिने पाहिलं की याला आपण पोचून येऊ. गेली काठाला, त्याला बाळाला ठेवलं तिथे. आता तू थांबला नाही ते, मग छोटं आपलं बाळ घेऊन येते. आहे ना तिकडं ठेवलेलं, ते लहान मुलं होतं. म्हटलं हो घेऊन ये. आली, परत नदीच्या मध्यात आली. मध्यात आल्यावर तिने पाहिलं तर एक मोठा बहीर ससाना त्या लहान बाळावर झडप घालत होता. ते मांस लुसलुशीत नुकतंच जन्माला आलेलं, त्याला वास आला. पुन्हा पुन्हा फिरून तिथे येत होता. हे खूप घाबरली आणि मोठ्याने ओरडली, शुक शुक करून त्याने पळावं म्हणून त्या बहीर ससाण्याने. पण तो ससाना हुशार, परत फिरून तिथं आला. परत आला की तिला खूप वाईट वाटलं. ती मोठ्याने म्हणाली, शुक शुक. तरी त्या बहीर ससाण्याने त्या बाळावर झडप घातली, घेतलं आपल्या चोचीमध्ये पायात आणि गेला उडून नुकतंच जन्माला आलेलं आभाळामध्ये. आणि ती शुक शुक करते. हे इकडच्या बाळाने बघितलं, त्याला वाटलं आई म्हणते ये ये, म्हणून ते तिकडून निघालेलं मधल्या नदीच्या पात्रात एकदम एक आभाळामध्ये, एक नदीच्या पात्रात. तिच्या डोळ्यात एकच विश्रांती नाही. संसार दुःख मूळ चोहीकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ. फक्त विश्रांतीचं स्थान साधू संत असतात. तिला कळेना पतीच्या मृत्यूने रडावं का नुकतंच जन्मलेल्या बाळाच्या मृत्यूने रडावं, की हे पाण्यात आत्ता ज्याला कळत होतं ते वाहत गेलं त्याच्यासाठी रडावं. वेडी झाली. आपलेच केस आपण उपटायला लागली. नदीच्या बाहेर आली. जवळ गाव होतं, कारण नदीच्या पलीकडं तर गाव होतं. आणि गावात गेली. आई वडिलांचं घरसुद्धा कळतं की नाही अशी बघायला लागली. तेवढ्यात गावातले सगळी तरुण पोरं धावत धावत तिच्याकडे आली. अरे आली आली आली, ती आली. सगळेजण आले बघतात. तर तरुण मंडळ आलेलं. तुला कसं कळलं गं, तू कशी काय आली, एवढं दुःख का करते, तुला कळलं का, कालच्या वाऱ्या वादळामध्ये वीज पडली तुझ्या घरावर, तुझी आई गेले, बाबा गेले, तुझा भाऊ गेला, सगळ्यांना आम्ही नदीकाठी आणलेलं आहे. बरं झालं तू आलीस, तुझ्या हाते अग्नी देऊ. संसार दुःख मूळ चोहीकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ. एखाद्याच्या जाण्यानेच दुःख होतं नाही, असण्याने सुद्धा काहींना विश्रांती नसते आणि इंगळ असतं. तिला समजे ना, तिने अग्नी दिला. आपण कुणाला अग्नी देतो, काय देतो, आपल्याला काय फिरवतात तिला कळत नव्हतं. वेडी झाली, गावात फिरत होती आणि तथागतांचं प्रवचन चालू होतं. मंदिरामध्ये तथागतांचं प्रवचन चालू असताना त्यांनी पाहिलं की एक उघडी वागडी बाई रस्त्याने अशी वेड्यासारखी चाललेली, उघडी वागडी. प्रवचनातनं उठले ते आणि उपरनं घेतात प्रवचन करताना ना, ते उपरनं घेतलं आणि तिच्या अंगावर टाकलं. झाकणारे संत मायबाप असतात, उघडे करणारं सगळं जग असतं. तथागत प्रवचनातनं उठले. त्यांनी तो आपल्या अंगावरचं उपरणं होतं तिच्या अंगावर घातलं. तिच्या डोक्यावर हात ठेवला. काय सांगायचं तुम्हाला, ज्यांनी सद्गुरूंचा हात आपल्या माथ्यावर ठेवून घेतला असेल त्यांना कळेल. बाकी एरवी गोष्टी होईल मुक्या बहिऱ्याची, काहीच कळणार तर सांगून पेढा गोडे पेढा गोडे पेढा खायचा असतो. साधू संत विश्रांतीचं स्थान आहे, कळायला साधू संतांवर जावं लागतं आणि तिथं आपण राहावं लागतं, तर आपल्याला कळेल. त्यांचा बोध घ्यावा लागतो. तो बोध घेऊन आपल्या संसारामध्ये आपण राहिलो तर आपला संसार देखील अवघाची संसार सुखाचा करेल, आनंदे भरेल तिन्ही लोक त्यांची प्रतिज्ञा आहे. ती वेडी झालेली जरा शांत झाली. तिच्या पाठीवरून हात फिरवला आणि म्हणाले, मला कळतंय तुझं दुःख, पण तू ये माझ्या आश्रमात राहा. तिथंच सेवा करून त्यांची शांत होत होत ती पटाचारा तिचं नाव, पटा म्हणजे वस्त्र, तिच्या अंगावर त्यांनी आपलं उपरण टाकलं म्हणून तिचं नाव बौद्ध त्रिपिटकामध्ये पटाचार आहे. आणि तिने त्यांनी जो बोध दिला, जी शिकवण दिली, जे ज्ञान दिलं, त्याचा प्रसार केला. अजूनही तो प्रचार प्रसार त्यांची ती मालिका चालू आहे. कारण तिला खरी विश्रांती कुठं मिळाली, बाहेर विश्रांती नाही. राणी दुखिया दुखी भेटले, विश्रांतीचे स्थान साधू संत.
स्वामी म्हणे संत आनंदाची खाण. काय संत विश्रांती देतात, भक्ती देतात, ज्ञान देतात, चैतन्याचा प्राण आहे, माहेर आहे शांतीचं. पण खरी संतांची खूण काय? आपल्या सद्गुरूंच्या नावातच आहे, स्वरूपानंद. आनंद ज्याचा वारा सुद्धा आपल्याला लागला नाही. बघा ना सगळ्यांच्या चेहरे, मी आ रोते क्यों, मेरी सूरतची वैसी. तुमच्यापैकी कुणी मला सांगावं, आधार कार्डला फोटो काढायचा असला म्हणून आपण फोटोग्राफरकडे गेलो तर तो म्हणतो जरा मान कलती करा, हा एकदम टाकतो, नाही इतके टाकू नका, थोडी ठेवा, थोडी ठेवतो. परत तो जातो, तो म्हणतो अहो जरा हसा ना. हसायला लावतात फोटो काढताना, इतकं हसणं विसरलंय, इतका आनंद विसरलाय, सारखी रडकी तोंड घेऊन जातो. याचं कारण संतच भेटले नाहीत, सद्गुरूच भेटले नाहीत. तर खरे संत कसे असतात? स्वामी म्हणे संत आनंदाची खाण. खाण आहे, खाण. खाणीतनं किती काढा, किती वर्ष काढा, किती वर्षाने काढा. 30 वर्षापूर्वी इथे जे प्रवचन केलं तेव्हा जो आनंद मिळतो तोच आनंद त्याच्यापेक्षा दुप्पट आज मिळतो. तेव्हा सद्गुरूंबरोबर आलो होतो, आता हृदयात आहे, त्यांच्याबरोबरच आलो आहे आणि आजोळी आलो आहे, हक्काने आलो आहे त्यांच्याजवळ. आनंदाची खाण आहे. घेता आलं तर आपल्या जोडीत घेता येतं का बघा, आपली जोडी ठीक आहे का, आपण समर्थ आहोत का, आपण सक्षम आहोत का, आपल्याला त्यांनी दिलेला आनंद कळतो का? स्वामी म्हणे संत आनंदाची खाण. स्वामी तसे, सारे साधू संत तसे. साधूत आणि संतात हा फरक असतो. साधू जास्त कळकळ करत नाही, आनंद देण्याच्या भानगड आपल्या आनंदात असतात, कुणी आलं तर त्याला. पण संत जसे रामकृष्ण म्हणायचे, तुला खाली पाडून तुझ्या नरड्यावर पाय देऊन तुझ्या घशात मी हे औषध होते, तसे संत असतात आनंद देणारे. स्वामी म्हणतात संत आनंदाची खाण. फार काय सांगू, अगदी शेवटचं संतांचं लक्षण सांगितलं, मूर्तिमंत जान परब्रह्म. काय काय वेडे लोक येतात, सद्गुरूंच्या पाया पडतात, परत देवाच्या पाया पडतात. देवच सद्गुरू आहेत. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वर. किती जणांना हे कळतं? एकदा का सद्गुरूच्या पायावर मस्तक टेकवलं ना, येथो निनुटवी माता मरणा वाचवणी सर्वथा. तिथंच आनंद, तिथंच आहे, दुसरी कुठं नाही. ब्रह्म ब्रह्म म्हणतात ना, ब्रह्मसुद्धा शब्द वापरला नाही. खरंच घरी जाऊन तुम्ही परत हा अभंग एकदा शांतपणे वाचा. प्रवचन झाल्यावर सुद्धा मी एकदा म्हणायला लावणार, अगोदर लावला, मी वाचला, संपूर्ण सांगितला, परत एकदा ऐका आणि घरी जाऊन पहा. मूर्तिमंत जाण शब्द कोणता वापरला? परब्रह्म. परब्रह्म म्हणजे श्रेष्ठ, पर म्हणजे श्रेष्ठ. ब्रह्मसुद्धा अलीकडे, ब्रह्माच्या प्रकारे 14 ब्रह्म आहेत. अन्न ब्रह्म आहे, नाद ब्रह्म, ब्रह्माच्या प्रकारात ना. अन्न ब्रह्म म्हणतोच ना आपण, नाद ब्रह्म म्हणतोच ना आपण, पण संत परब्रह्म ब्रह्मस्वरूपच आहेत. स्वामीजी काय आहेत कळले का आपल्याला? नाही कळले तर त्यांच्या कृपेनेच कळतील. त्यांचं वाङ्मय वाचलं तर, त्यांचं चिंतन केलं तर, त्यांच्या कृपेने जसे आम्हाला त्यांचे सत्शिष्य आम्हाला सद्गुरू म्हणून लाभले, आम्हाला तो आनंद त्यांच्याकडनं कळला. तीच परंपरा पुढे अविरत चालू आहे, अखंड. अगदी ज्ञानोबा तुकोबांच्या पासून शुक शौन भीष्म दाल ब्यानाम रुक्मागंध अर्जुन वशिष्ठ बिभीषण सगळे, गुंडाके रामचंद्र महादेव रामचंद्र विश्वनाथ गणेश स्वामी, चालू आहे परंपरा आत्तापर्यंत. आनंदाची खाण. मूर्तिमंत जाणं मूर्तिमंत ब्रह्म आहे, परब्रह्म आहे. नुसतं ब्रह्म नाही, ब्रह्म वेगळं परब्रह्म वेगळं. ब्रह्म वेगळं असू शकतं, मला आता एवढा वेळच नाही त्याचं स्पष्टीकरण करायला, पण मूर्तिमंत परब्रह्म म्हणून इतका गोड स्वामीजींचा अभंग. आपण जितका अंतर्मुख होऊन चिंतन करू, विवेकाचा ठाव वैराग्याचा गाव, योगाचे वैभव साधू संत, भक्तीचे जिवार, ज्ञानाचे भांडार, शांतीचे माहेर साधू संत, चैतन्याचा प्राण, सुखाचे निधान, विश्रांतीचे स्थान साधू संत. स्वामी म्हणे संत आनंदाची खाण. मूर्तिमंत जाण परब्रह्म. आनंद आहे, अरे किती आनंद रे, आनंद पांडुरंगा. तो आनंद आपल्याला सांगता येत नाही शब्दामध्ये. त्या आनंदाची गोष्ट कळणं अवघड आहे. ज्ञानेश्वरीत एक गोड ओवी दिलेली, जी आनंद सरोवरीची कमळे
जी आनंद सरोवरीची कमळे तैसे तुझे हे डोळे, आपुल्या प्रसादाची रावळे जया लागी करती, तया मोहाची भेटी हे कायसी पाबळी गोटी. त्यांचं नुसतं पाहणं बघावं. स्वामीजींच्याकडे नुसतं पाहिलं ना, त्या डोळ्यात नुसतं पाहिलं तरी परब्रह्म कशाला म्हणतात, आनंद कशाला म्हणतात, शांती कशाला म्हणतात, मी सांगायला नको आहे. तुम्ही सगळ्यांनी तो अनुभव घेतला आहे म्हणून आपण इथे आलो आहोत. हाच अनुभव सतत राहावा. तीच आनंद सरोवरीची कमळे असणारे त्यांचे डोळे सतत आपल्यावर कृपा वर्षाव करत राहावेत आणि त्या आनंदात आपण डुबून जावं. हाच आपल्या जीवनाचा खरा कल्याणाचा, खऱ्या सुखाचा, खऱ्या साफल्याचा मार्ग आहे. आणि त्यासाठी आज 30 वर्षानंतर या परम पावन भूमीत येता आलं. पावन भूमी, परात्पर सद्गुरूंची भूमी. नातवंडांच्या हक्काने आम्ही इथं आलो. स्वामीजींच्या बरोबर आलो होतो, माधवनाथजी स्वामीजींच्या बरोबर. त्यावेळेचा सगळा आनंद आता आठवतो. पण आज परत येण्यासाठी कारणीभूत झालेले आमचे जयंतराव देसाई, त्यांचे उपकार किती मानू मी, काय सांगू. त्या दर्शनाचा योग त्यांच्या आज्ञेमुळे आला. त्यांच्या आज्ञेला कारणीभूत होणारे आमचे प्रमोद दादा, जे इथं होते स्वामीजींच्या बरोबर, माधवनाथजी स्वामीजींच्यावर होते, सरला त्यांच्या बरोबर होते. त्यांच्या योगायोगाने बारामतीला ध्यान मंदिरामध्ये आले जयंतराव. आज्ञा केली, येता आलं. अगोदर केली तेव्हा मला गुरुपौर्णिमा तिथेच करत होतो म्हणून येता येत नव्हतं. आता आज्ञा केली. थोडा माझ्याकडनं उशीर झाला यायला. सकाळची आम्हाला जर दिंडी बिंडी मिळाली असती खूप आनंद वाटला असता. पण सकाळी नाही झालं तर संध्याकाळी रात्री 9 ते 10 आपण तो आनंद या ठिकाणी करू. त्यांचे उपकार शब्दात व्यक्त करण्याजोगे नाही. ज्ञानेश्वरीत म्हणलेले, अमृतानुभवामध्ये, ते ऋणशेष वाचाय्या, ते ऋणशेष वाचाय्या न फेडवेच मरोनिया, ते ऋणशेष वाचाय्या न फेडवेच मरोनिया, ते पाया पडून मी आज सोडविले. म्हणून एक साष्टांग नमस्कार तुमच्या रूपात नटलेल्या सर्वांच्या सद्गुरूंच्या श्रीचरणी. विवेकाचा गाव